नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक संतापजनक बातमी. आरोपी भीमाजी कांबळे याच्यावर याआधीही 2 गुन्हे दाखल होते अशी माहिती समोर येते. आरोपी भीमाजी कांबळेची दोन्ही गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता झाली होती. पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 2015ला विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न त्यानं केला होता आणि त्या प्रकरणात त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. या नराधमानं एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. त्यानंतर आणखी 2 गुन्हे त्याच्यावर दाखल होते अशी माहिती समोर येते. मात्र त्यावेळी पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. आरोपी भीमाजी कांबळे याच्यावर याआधी 2 गुन्हे दाखल होते, मात्र पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली. या नराधमाचा फोटो समोर येतोय. 2015ला त्याच्यावर विनयभंग आणि हत्येचा प्रयत्न या प्रकरणात 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. प्रीतम, अत्यंत महत्वाची बातमी समोर येते. या नराधमासंदर्भात भीमाजी याच्यावर आणखी 2 गुन्हे आधी दाखल होते. काय अधिक माहिती त्या गुन्ह्यासंदर्भात? बरोबर आहे. आरोपी भीमराव कांबळेवर याआधी देखील 2 गंभीर गुन्हे दाखल होते. आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याच्यावर 1998ला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर 2015ला विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र दोन्ही गुन्ह्यांमध्ये न्यायालयाकडून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. भीमराव कांबळेचा खरा चेहरा न्यायव्यवस्थेपुढे येऊ शकला नाही आणि तो आला असता तर आज कांबळे तुरुंगातून सुटला नसता आणि नसरापूरचा चिमुकलीचा जीव वाचला असता. कांबळे याने 24 जुलै 2015ला घरा शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार देखील करण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर विरोध केल्यावर त्या मुलीला कोयत्याने मारण्याचा देखील प्रयत्न केला. त्यानंतर कांबळेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र 2019ला माझ्या आठवणीमध्ये 4 मे 2019ला पुण्याच्या विशेष न्यायालयाने न्यायाधीश होते तेव्हा A.V. रोट्टे यांनी कांबळेला सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्याचमुळे कांबळेने ही पुन्हा चूक करत आज अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारलाय. त्यामुळे कांबळेवरती कठोरात कठोर कारवाई होण्याची मागणी ही रास्त आहे. अगदी प्रीतम, तेव्हाच जर कारवाई झाली असती आणि पुरावे मिळाले असते तर कदाचित आज ही घटना घडली नसती. तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. आणखी एका महत्वाच्या बातमी संदर्भातील तपशील तुमच्याकडून घ्या.